हॅलो. बघा मित्रांनो, आता आपण शाळेमध्ये पहिले 3 गणित सोडवले होते. आता आपण चौथं गणित सोडवूया. सराव संच 30 आपला सुरू आहे. चौथं गणित बघा. सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले? आता या ठिकाणी बघा, एकूण मेसेजेस 40 आहेत. त्यापैकी 90% मेसेज जे आहे ते वाढदिवसाचे आहे आणि राहिलेले 10% मेसेज हे वाढदिवसाचे नाही आहे. तर आपल्याला जे उत्तर काढायचं आहे ते वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त, म्हणजे जे मेसेज वाढदिवसाला आले नाहीत ते 10%, ते 10% काढायचे आपल्याला 40चे. चला तर मग आपण सुरुवात करूया. कसं सोडवता हे गणित बघूया. तुम्हाला सांगितलं होतं मी अगोदरच. बघा, ही स्क्रीन आहे आपली. आपण अगोदर एक कट करून घेऊया. बघा या ठिकाणी बघा, टोटल मेसेज किती होते? 40. मग आपल्याला आता 40चे 90% काढायचे अगोदर. बघा, आपण 2 प्रकारे सुद्धा काढू शकतो. एक तर 40चे 90% काढून आपण ते 40 मधून वजा करूया, किंवा मग 40चे 10% काढूया फक्त. आपण दोन्ही पद्धतीनं काढून बघूया अगोदर. ठीक आहे, चला बघा. मग 40चे 90% कसे काढता आपल्याला माहित आहे. बघा, 40चे 90%. बघा, या पद्धतीने खालचे 2 शून्य कट होतील, वरच्या या एका शून्यासोबत आणि या शून्यासोबत. ठीक आहे, आता किती राहिले बरं सांगा बरं बरोबर. खाली हे राहिले 4 गुणिले आणि इकडे राहिले 9. बरोबर, 9 चौक 36. बघा, आता 36 आलं आपलं उत्तर. पण 36 काय आहे? हे 90% मेसेज आहे जे आपल्या वाढदिवसाला आलेले होते. बरोबर. आता मग वाढदिवसाला आले होते, पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की वाढदिवसाच्या व्यतिरिक्त, म्हणजे जे वाढदिवसाला आले नाहीत ते. म्हणजे आपण काय करू शकतो, या 40 मधून हे 36 वजा करू शकतो. मग 40 मधून 36 गेले, किती राहिले बरं? 10तून 6 गेले 0, 4. किती राहिले? 4. बघा, 1 मिनिट. 10तून 6 गेले 4, हातचा परत दिला आपण 0, म्हणजे 4. म्हणजे किती मेसेज होते जे वाढदिवसाचे आले नव्हते ते होते टोटल 4 मेसेजेस. बघा, दुसऱ्या एका पद्धतीनं आपण असं सुद्धा काढू शकतो. म्हणजे 90% काढले आपण. 90% मेसेज होते ते वाढदिवसाला आले होते आणि 10% आले नव्हते. मग आपण डायरेक्ट 10% सुद्धा इकडे काढू शकतो. बघा, 40 गुणिले 10 भागिले 100 या पद्धतीने सुद्धा. बघा, हे 2 शून्य कट होतील या एका शून्यासोबत, या एका शून्यासोबत. म्हणजे वरचे 2 शून्य कटले आणि राहिले किती खाली? 4 1 4. म्हणजे आपलं उत्तर या पद्धतीनेही 4 येते आणि या पद्धतीनेही 4 येते. समजलं तुम्हाला हे? ठीक आहे, प्रॅक्टिस करा बरं पटकन.